प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक, ज्येष्ठ कवी, लेखक, विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहे. सर, आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आजचं कबीर पद पाहूयात सर. म्हणे कबीर तिथे अहोरात्र आरती विश्व सिंहासनी विश्वस्वामी. कर्म आणि भ्रम सारा संसार करी प्रियेची पारख जाणे तो प्रेमी. सुरती निरतीची मनी धरुनी धारा गंगा यमुनेच्या तिरी आणतो. निर्मळ जीवन अहर्निश वाही जन्म मरणाचा अंत जाणतो. सर, यामध्ये कबीर प्रेमाविषयी सांगतात. कर्म आणि भ्रम सारा संसार करी प्रियकराची पारख तो प्रेमीच जाणे. काय सांगाल? कबीराला एका अर्थानं पारखी देखील म्हटलेलं आहे की या जगामध्ये चांगल्या वाईटाची पारख करणं हे देखील महत्त्वाचं आहे. प्रेमाची पारख करणं हे देखील महत्त्वाचं आहे. तर कबीर म्हणतात की हे सगळं विश्वच एक मंदिर आहे, भव्य मंदिर आहे आणि विश्वाचा स्वामी सिंहासनी बैसला आहे आणि त्यात सर्व आरती करतायत त्याची. पण या आरतीमध्ये खरा प्रेमी हा ओळखतो, आपल्या प्रेमिकेची पारख करतो. आपल्या प्रेमिकेची म्हणजेच जे सुफी प्रभाव मी सांगितला की याच्यामध्ये परमतत्व आणि मनुष्य यांच्यामधलं प्रेम, आत्मा आणि परमात्मा. तर ते म्हणतात की याची पारख कोण करू शकतो? की जो हे विराट विश्व जाणू शकतो, हा विराट स्वामी ओळखू शकतो. सामान्य माणसं प्रेमाची पारख करू शकत नाही आणि प्रेमात पडू शकत नाही, कारण प्रेम हेही एक विराट स्वरूप आहे. आणि म्हणून कबीर या ठिकाणी सांगतात की चारी बाजूला या सर्व गगनामध्ये विश्वाचा स्वामी सिंहासनी बैसला आहे. कारण शेवटी सांगितलं ना की आकाराकडूनच आपल्याला निराकाराकडे जावं लागतं. याची व्याख्या करताना, विश्वाची व्याख्या करताना ते अशा स्वामीची कल्पना करतात की जो स्वामी सिंहासनी बैसला आहे आणि मग सर्व जग त्याची आरती ओवाळतं आहे आणि खरा प्रेमी तोच ओळखतो की हे परमतत्व काय आहे. आणि अशा प्रकारे प्रेम हे जगातलं सर्वात महत्त्वाचं तत्व आहे आणि ज्यांनी प्रेम ओळखलं त्यांनी सर्व जग ओळखलं. आणि म्हणून माणसं प्रेमासाठी आपला संपूर्ण त्याग करतात, देहत्याग करतात. जगामध्ये खूप प्रेम कथा प्रचलित आहे की एकमेकापासून ते राहत नाही, एकमेकांशीसाठी तळमळतात, प्राण अर्पण करतात. तर ही एक महत्त्वाची घटना जगामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की जग हे नेहमी प्रेमाच्या विरोधात राहिलेलं आहे. कुठलंही प्रेम हे त्यांना मान्य नाही. त्यांना असं वाटतं की कुणी प्रेम करू नये, कारण प्रेम केलं तर मनुष्य हा परमेश्वरी स्वरूप होऊन जातो. आणि यासाठी अडथळे ज्याला म्हणतात ते सगळे येत असतात. आणि माणसाच्या जीवनात प्रेम हे फार महत्त्वाचं, मौल्यवान आहे. एक सुंदर अशी गोष्ट सांगतात की एक नमाजी, प्रार्थना करणारा नमाज पढत होता आणि लैला धावत तिथून निघून जाते, कारण तिला प्रियकरा भेटीची ओढ असते आणि ती धावत जाते. तर त्याला फार वाईट वाटतं आणि तो म्हणतो की अरे, तू माझ्या समाधीचा भंग केलास, तू माझ्या प्रार्थनेचा भंग केलास. तर ती म्हणते, अरे मी तर माझ्या प्रियकरासाठी धावत होते, पण तू तर परमेश्वराचं ध्यान करीत होतास, तुझं माझ्याकडे लक्ष कसं गेलं? तर ह्याचा अर्थ असा आहे की प्रेम हे विश्वात्मक आहे आणि सर्वात्मक ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि हे सर्वात्मक प्रेम प्रकट करण्यासाठी कबीरही ही प्रतीकं वापरतात की सारं विश्व त्या स्वामीची आरती करत आहे. आणि म्हणून व्यक्ती नव्हे तर एक शक्ती म्हणून या विश्वात्मक ज्याला आपण देवी ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की आता विश्वात्मक आहे देवी, तर हा विश्वात्मक जो देव आहे त्याची आपण आता आराधना करूया आणि तोच आपल्याला मार्ग दाखवणार आहे. म्हणून पसायदान हे जे आहे हे अशाच प्रकारचं
विश्वात्मक देवाची आरती आहे आणि हे एक जागतिक विश्वगीत आहे वा असं आपल्याला यावरून दिसेल की कबीर आणि ज्ञानेश्वर यांच्या विचारामध्ये किंवा संतांच्या विचारामध्ये फरक नसतो, फक्त प्रतीके आणि उपमा बदलतात, पण मूळ तत्त्व हे तेच असतं. आणि हेच कळणं फार महत्त्वाचं आहे की कबीराचं मूळ तत्त्व आहे की चैतन्याची जी माणसाला ओढ लागलेली आहे, ती ओढ आणि माणसाला एक शांती की ज्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही अशी शांती मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि याकरताच ही सगळी तळमळ चालू आहे. या तळमळीचाच उत्तर म्हणजे आपण विश्वावर प्रेम करावं, आपण सर्वावर प्रेम करावं, आपण सर्व धरतीची लेकरे आहोत, एकमेकांना प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे आणि प्रेमस्वरूप व्हावे. हीच एक कबीराची शिकवण आहे. सरांनी कबीरांची शिकवण सांगत विश्वात्मक प्रेम, सर्वात्मक प्रेम कसं करावं आणि कसं राहावं एकमेकांची प्रेमानं हे आजच्या भागातनं सांगितलं. ही कबीरवाणी तुम्हाला नक्कीच आवडत असेल. भेटूयात अशाच एका नव्या पदासह पुढच्या भागात. बघत रहा कबीरवाणी आणि विश्वशांती दर्शन हे चॅनल. सर तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ही कबीरवाणी खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही उलगडून सांगत आहात. प्रेक्षकांना ती नक्कीच आवडत असेल असा विश्वास वाटतो. आजच्या भागात इथेच थांबूयात. नमस्कार.